नमस्कार. जय हिंद मित्रमैत्रिणींनो. नरेंद्र मोदींवर जर कोणी आरोप केले, त्यांच्यावर टीका केली, तर मोदी स्वतः त्याला उत्तर देत नाहीत. त्यांची जी टीम आहे, जी त्यांनी ट्रोल करायसाठी खास ठेवलेली असते, मग त्या स्मृती इराणी असतील किंवा त्यांचे अर्थमंत्रीबाई आहेत त्या असतील किंवा आसामचा मुख्यमंत्री किंवा अजून असे बरेच आहेत ठेवलेले, की ते बोलतात आणि ते मीडियासमोर येऊन बोलतात किंवा सोशल मीडियावर येऊन ट्विट करतात. असे त्या ज्या व्यक्तीने क्रिटिसाइज केलेलं आहे, ज्या पक्षाने पार्टीने केलं आहे, त्यांच्यावर ते हल्ला करतात, त्यांचं चारित्र्यहनन करतात, ते कसे वाईट आहेत आणि तुम्हीच असं करताना आम्हाला काय शिकवता, अशा पद्धतीचं ते करतात. हे आता आपल्याला नोंद झालेलं आहे. आणि मग गोदी मीडिया पण या गोष्टींना उचलतं आणि ज्याने विरोध केला आहे त्याला दाबून टाकण्याचा ते प्रयत्न करतात. हे ट्रोलिंग करतात बेसिकली. आता अशा प्रकारचं ट्रोलिंग भाजपाच्या टीमने आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा नवीनच प्रयत्न सुरू केलेला आहे, नवीन प्रकार सुरू केलेला आहे. आणि ते झालं असं आहे की नरेंद्र मोदींवर एक मोठं स्टेटमेंट बराक ओबामांनी केलं. त्यांना जेव्हा CNN मध्ये विचारलं गेलं इंटरव्ह्यूमध्ये की जो बायडन हे आत्ताचे जे प्रेसिडेंट आहेत यांनी मोदींना भेटल्यावर त्यांना काय विचारलं पाहिजे, कारण सगळीकडे अँटी डेमोक्रॅटिक अँटी लिबरल असं वातावरण सुरू आहे चायनामध्ये किंवा इंडियामध्ये, तर त्यांना काय विचारलं पाहिजे मोदींना. तर ओबामा म्हटले की जे मुसलमानांच्या आणि मायनॉरिटीच्या बद्दल मोदींच्या सरकारचा जो रवैया आहे तो चांगला नाही, याच्याने मुस्लिमांवर अत्याचार होतो आहे आणि हे जर सुरू राहिलं तर देशाचं विघटन होईल, याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा, असं मी त्यांना सल्ला देईल की तुम्ही मोदींजवळ हा मुद्दा उपस्थित करा. आता हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आसामचा जो मुख्यमंत्री आहे तो अत्यंत इमॅच्युअर असा स्टेटमेंट करणारा जुना काँग्रेसी आहे, पण तो तिकडे गेला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे तो भाजपत गेला. आणि मग तो स्वतःला प्रूव्ह करतो की मी किती कट्टर मोदी भक्त आहे, मी किती कट्टर अँटी मुस्लिम आहे, असा तो त्या नादामध्ये भरपूर इमॅच्युअर पोरकट असे स्टेटमेंट्स करतो. आणि त्याला एका पत्रकाराने छेडलं की आता ओबामांच्या विरोधात काय गुवाहाटीच्या पोलीसमध्ये कंप्लेंट झाली का, मग आसाम पोलीस त्यांना अटक करायला निघाली आहे का, अशा पद्धतीचं तिने छेडलं ट्विटरवर. तर या मुख्यमंत्री लेवलच्या माणसाने त्या पत्रकाराचं ट्विट रिट्विट केलं आणि त्याला लिहिलं की असे हुसेन ओबामा आमच्याकडे भरपूर आहेत आणि आम्ही आधी त्यांची सोय लावू, आमच्याकडे प्रायोरिटी आहे अशा लोकांची सोय लावण्याची. तर असं डायरेक्टली ओबामांना तुम्ही मुस्लिम आहात आणि आम्ही मुस्लिमांना काहीच गणत नाहीत आणि आम्ही मुस्लिमांची बरोबर सोय लावू, अशा प्रकारचं एक अत्यंत उद्धट, पोरकट, इमॅच्युअर असं स्टेटमेंट, बिभत्स स्टेटमेंट केलं त्या हेमंत बिस्वा शर्माने. आता आज परत निर्मला सीतारामन या ज्या अर्थमंत्री आहेत यांनी ओबामांच्या फॉरेन पॉलिसीबद्दल केलं. त्यांनी जेव्हा काही देशांमध्ये, मुस्लिम देशांमध्ये हल्ले केले त्यांच्या राजवटीमध्ये, तर त्याच्याबद्दल म्हटलं आहे की आपने 6 मुस्लिम देशों पर हमला किया, म्हणजे तुम्ही आम्हाला काय विचारता, आम्ही अँटी मुस्लिम आहोत, तुम्ही हल्ले केलेत त्यामुळे तुम्हाला तो हक्क नाही. अशा प्रकारचं पुन्हा पोरकट अशिक्षित सारखं, की ज्यांना कसली अक्कल नाही की तुम्ही काय बोलता आहात, कशासाठी बोलतात आणि कोणाबद्दल बोलता आहात. इस्पेशली जेव्हा बराक ओबामा भारतात आले, मोदी त्यावेळेला भारतातून UKला गेले, तेव्हा माय फ्रेंड बराक असं मोदीजी करतायत. म्हणजे तुम्ही बाहेर दाखवायला असं दाखवताय की तुम्ही किती लिबरल, तुम्ही किती सेक्युलर आणि तुम्ही किती मोठ्या मनाचे. म्हणजे मोदीजी मशिदींमध्ये जातात, या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार घेतात, त्यांना रिसीव करतात आणि भारतात मात्र तुम्ही तुमचा मुस्लिम द्वेष जो आहे तो कंटिन्यू ठेवतात आणि हिंदू मुस्लिमचं पॉलिटिक्स कंटिन्यू ठेवतात. आत्ताच कर्नाटकचा ईश्वरप्पा म्हणून एक BJPचा नेता आहे, त्याने स्टेटमेंट केलं आहे की मुस्लिम म्हणजे काँग्रेसच्या लोकांना सासरसारखे आहेत. म्हणजे अशा प्रकारचे तुच्छ, नीच राजकारण करणारे स्टेटमेंट्स यांचे सुरू आहेत. आणि मोदीजी तिकडे बाहेर जाऊन हे शेख आणि हे जे किंग आहेत यांना भेटी देतात, त्यांचे पुरस्कार स्वीकारतात, तिथल्या मशिदींमध्ये भेटी देतात आणि त्यांचा जो खालचा गोतावळा आहे तो अँटी मुस्लिम प्रोपोगंडा सुरू ठेवतो. मग ओबामा काय चुकीचं बोलले? ओबामा बरोबरच बोलले ना की मोदीजींनी जो मुसलमानांच्या विरोधातला जो प्रोपोगंडा चालू आहे तो बंद करावा, नाहीतर देशाचं विघटन होईल. तर हे देशासाठी चांगलं नाही मित्रांनो. हे इमॅच्युअर जे स्टेटमेंट्स करतायत
यांचं नोंद जरी इंटरनॅशनल कुठलाही मीडिया घेणार नसला, कोणाकडूनही स्टेटमेंट अमेरिकेतून येणार नसलं, तरी याची एक नोंद ती घेतली जाते आणि ओव्हरऑल मोदीजींच्या ताफ्यातले हे जे लोक आहेत हे अँटी मुस्लिमच आहेत आणि हे प्रसंगी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यावर देखील डायरेक्ट मुस्लिम म्हणून टीका करतात. अशा प्रकारच्या ह्या नोंदी कुठे ना कुठे घेतल्या जातात आणि त्याचा देशाला नुकसान होतं. हे या लोकांच्या, हे जे अर्धवट लोक बसून ठेवलेले आहेत, भक्त लोक, ते फक्त मोदीचा जाप करतात, यांच्या लक्षात येत नाही आणि मोदीजींना देखील लक्षात येत नाही. मोदीजींना जरी लक्षात आलं असतं तर मोदीजींनीच कशाला कपडे, कब्रस्थान आणि बजरंगबली हे आणलं असतं प्रचारामध्ये आणि वोटिंगमध्ये. त्यामुळे हे सगळं अर्धवटपणा सुरू आहे. आय होप हा लवकर थांबावा आणि यातून सगळ्यांनी बाहेर यावं. बराक ओबामासारख्या एवढ्या प्रसिद्ध, जगप्रसिद्ध ऐतिहासिक पुरुषावर अशा प्रकारची टीका करण्याची यांची कोणाचीही लायकी नाही आहे. परंतु हे मोदींच्या सांगण्यावरूनच होत असणार आहे, याच्यात काहीच कुठलीच शंका नाही. कारण हे लोक बराक ओबामाविषयी बोलतात, त्यांच्या विरोधात बोलतात, म्हणजे यांना मोदीजींनीच परमिशन दिली आहे की तुम्ही काहीतरी त्यांच्या विरोधामध्ये बोला. तर ही इमॅच्युअर, दूरदृष्टी नसलेली त्यांची पॉलिसी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आय होप की हे इम्प्रूव्ह व्हावं आणि हा थिल्लरपणा, चाइल्डिशनेस हे थांबावं.